महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले। यावरून राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगाला चॅलेंज दिलंय। इकडची तिकडची अस्पष्ट अशी उत्तरं माध्यमातून देणं निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेने योग्य नाही असं म्हणत त्यांनी हे चॅलेंज दिले। पाहूया राहुल गांधींनी नेमका आपल्या एक्स पोस्ट मध्ये काय म्हटलंय तर प्रिय निवडणूक आयोग, आपण एक घटनात्मक संस्था आहात। गंभीर प्रश्नांना उत्तर देताना स्वाक्षरी नसलेले कागदपत्र, इकडची तिकडची अस्पष्ट कारणं सांगून माध्यमांमार्फत उत्तर देणं योग्य नाही। सर्वात अलीकडील लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांचे डिजिटल मशीन रिडेबल स्वरूपातील एकत्रित मतदार यादी त्वरित प्रसिद्ध करा। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी 5 नंतरचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा, असं राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत, सोबतच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। जर आपल्याला काही लपवायचं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांना उत्तरं द्या आणि खालील कृती करून सिद्ध करा। लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या, विशेषतः महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा मतदारांची एकत्रित डिजिटल किंवा संगणकीय यादी, जी यादी सर्वांना वाचता येईल अशी द्या। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी 5 नंतरचं सर्व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करा, पब्लिक डोमेन मध्ये आणा, असं राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं। टाळाटाळ केल्यानं आपली विश्वासार्हता वाचणार नाही, सत्य सांगितल्यानं तुमची विश्वासार्हता वाचेल, असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटले। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, खरं तर निवडणुका पार पडल्या तेव्हापासून या संदर्भातले आरोप काँग्रेसकडून केले जात होते। आज राहुल गांधींनी सविस्तर लेख लिहिला, त्यानंतर निवडणूक आयोगाने काहीतरी स्पष्टीकरण दिलं, आता राहुल गांधींनी पुन्हा प्रत्युत्तर दिलंय। हा पुन्हा एकदा अजेंडा होतोय महाराष्ट्राची निवडणूक आणि त्यामध्ये झालेल्या गोष्टी। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानं विश्वासार्हते संदर्भामध्ये खास करून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। राहुल गांधी यांचं असं म्हणणं होतं 2009, 2014 आणि 2019च्या दरम्यान ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्या सर्व पंचवार्षिक निवडणुकांमध्ये प्रोव्हिजनल टर्नआउट आणि फायनल टर्नआउट यामध्ये 1% अधिक फरक नव्हता। मात्र 2024ला प्रोव्हिजनल टर्नआउट हे 58% होतं आणि फायनल टर्नआउट हे 66% होतं। जे साधारण 7.83% हे जे वोटर वाढलेले आहेत, डिफरन्स जो आहे, फरक जो आहे, या संदर्भात त्यांनी सकाळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यानंतर त्याला केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने उत्तरही दिलं। मात्र या आयोगाच्या उत्तरानं समाधान न झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आता निवडणूक आयोगासमोर एक चॅलेंज उभं केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व याद्या प्रसिद्ध करा, जे मतदार याद्या होत्या त्या। दुसरीकडे संध्याकाळी 5 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा आणि हे सगळं केल्यानंतर तुमची विश्वासार्हता वाचणार आहे। माझ्या विरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं किंवा उडवाउडवीची अस्पष्ट अशी स्वाक्षरी नसलेली कागदपत्र जाहीर करून उत्तर दिल्यानं तुमची विश्वासार्हता वाढणार नाही, असं एक प्रकारचं चॅलेंज आता निवडणूक आयोगाला राहुल गांधी यांनी दिलेलं आहे। यावरती राहुल गांधी, खरं शिवाजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता या चॅलेंजकडे निवडणूक आयोग नेमकं कशा प्रकारे पाहतं, हे चॅलेंज स्वीकारतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे तपशिलांसाठी।